राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या साप्ताहिकेतील लेखावरून चांगलंच राजकारण सध्या पेटलंय। शशिकांत शिंदेंनी लेखात राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात मोठे गौप्यस्फोट केलेत। दरम्यान यानंतर दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदेंना इशारा दिलाय। पाहूयात शशिकांत शिंदेंच्या लेखात नेमका असं आहे तरी काय। शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं। त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलंय, अत्यंत चुकीचं आहे, गैरलागू आहे। आम्ही तर सगळे आमदार सांगतोय, आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलीनीकरण हो। खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली, ती काय पक्षाची भूमिका नाही। आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल। त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल। पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही, पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकात विलीनीकरणासंदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये एकत्र येण्याबाबत ठरलं होतं। विलीनीकरणानंतर अजित पवार हेच राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार होते असा मोठा दावा साप्ताहिकातील लेखामध्ये करण्यात आलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखामध्ये विलीनीकरणाबाबत मोठे गौप्यस्फोट करण्यात आले। अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे दादांनी वेगळा गट स्थापन केला। झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची यासाठी दादा 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते। मनपा झेडपी जाणीवपूर्वक युती घडवून आणली। अजितदादा हिरीहिरीने प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय पवारांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता। खुद्द शरद पवार आणि सर्व नेत्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला होता। अजितदादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। दोन्ही पक्ष एकत्र आणणं ही सर्वांची जबाबदारी आहे। विलीनीकरण घडवून आणत पक्ष मजबूतीनं उभं करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं शशिकांत शिंदे यांच्या लेखात म्हटलंय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकात शशिकांत शिंदेंनी केलेल्या दाव्यांना सुनील तटकरेंनी बगल दिली आहे। शिंदेंचा लेख गैरलागू असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय। त्यांनी लेखात केलेले आरोप चुकीचे आहेत। त्यांनी पुन्हा तसे आरोप केल्यास शशिकांत शिंदेंना उत्तर देणार असल्याचा इशारा सुनील तटकरेंनी दिलाय। शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं। त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलंय, अत्यंत चुकीचं आहे, गैरलागू आहे। अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। यापुढे जर काय ते अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काय बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल। एकीकडे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट बोलणं टाळलं असलं तरी त्यांच्याच पक्षातील अनेक नेते विलीनीकरणाच्या बाजूने आहेत। याआधी झिरवाळ, मिटकरी यांनी विलीनीकरणावर रोखठोक भाष्य केलं होतं। आता आमदार हिरामन खोसकर यांनी देखील मोठं विधान केलंय। राष्ट्रवादीतील 40 पैकी 35 आमदारांची विलीनीकरणाची इच्छा असल्याचं खोसकर म्हणाले। त्यामुळे राष्ट्रवादीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले। आमची 100% इच्छाच आहे। आम्ही तर सगळे आमदार सांगतोय, आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलीनीकरण हो। तुमची आजही भूमिका आहे विलीनीकरण हो, 100% आहे। अडचण कशामध्ये येते काय ते वरिष्ठ लेवलला पण आमची ते अपेक्षा आहे तर ते दोन्ही पक्ष एकत्र यावं। अच्छा, दोन्ही पक्ष तरच दादाला खरी श्रद्धांजली। खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली, ती काय पक्षाची भूमिका नाही। मी वारंवार कालपासून किंवा नेहमी स्पष्ट केलेलं आहे की त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल। दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी अजितदादांसोबत चर्चा सुरू होती हे मान्य केलंय। चर्चेत अजित पवार एकटेच होते, मात्र आमच्यापैकी कुणीही नव्हतं असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। विलीनीकरणावर भाजपचं मत काय आहे हे पाहावं लागणार असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। दादांचेच नेते अतुल बेनके यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। जुन्नर आणि मनसरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळूनच काम करणार असल्याचं बेनकेंनी म्हटलंय।
आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा ही चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतरची परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचं याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल. वरिष्ठ नेत्यांचा तो विषय आहे. पण जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आत्ता जेव्हा आम्ही मिटिंग होती तेव्हा जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, तालुका अध्यक्ष, आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे पण अध्यक्ष होते. आम्ही सगळेजण एकत्र आले आणि तोच निरोप आम्ही वहिनींना दिला आहे आणि आम्ही ते ठरवलेलं आहे. पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही, पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार. अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते थेट बोलू लागले. अजित पवारांसोबत 14 बैठका झाल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय, तर दुसरीकडे सुनील तटकरे हे विलिनीकरणाच्या विरोधात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं काय होणार, 16 तारखेला रोहित पवार नेमका कोणता राजकीय बॉम्ब टाकणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.